हॅलो आणि नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. एमसीआर पीजीसीईटी 2027 ची सगळे विद्यार्थी जे आतुरतेने वाट पाहत आहेत, ज्यांचं आता थर्ड इयर संपलेलं आहे, जे रावेला गेलेले आहेत असे विद्यार्थी, जे थर्ड इयरला गेलेत असे विद्यार्थी, सेकंड इयरचे विद्यार्थी आणि काही नवीन ॲग्रीकल्चरला आलेले विद्यार्थी सुद्धा यांच्या भरपूर इन्क्वायरीज मागच्या बऱ्याच दिवसांपासून एमसीआर पीजीसीईटी 2027च्या बॅचेस बाबतीत आहेत. तर याच बॅच बाबतीतला इत्थंभूत माहिती देणारा व्हिडिओ मी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे. जर समजा तुम्हाला ॲग्रीकल्चरची तयारी ही एकदम शून्यापासून ते शेवटपर्यंत आणि खूप चांगल्या पद्धतीने करायची असेल, तर याच्यासाठीच एमसीआर पीजीसीईटी 2027 ही बॅच आहे. सर मी सध्या आता फायनल इयरला गेलोय, रावेला गेलोय. मला ॲग्रीकल्चर ग्रॅज्युएशनच्या फायनल इयरला असताना पूर्ण तयार करून ठेवायचं आहे. मी थर्ड इयरला आहे सर. मला आता ॲग्रीकल्चरची प्रिपरेशन खूप चांगल्या पद्धतीने करून ठेवायची आहे. मी सेकंड इयरला आहे सर. मला आत्ताच ॲग्रीकल्चरची प्रिपरेशन खूप चांगल्या पद्धतीने करायची आहे, जेणेकरून माझं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मग एमसीआरची एक्झाम असू द्या, आयसीआरची एक्झाम असू द्या, ॲग्री एमपीएससी असू द्या, बँकिंग असू द्या, कृषी सेवक असू द्या, याच्यासारख्या असंख्य परीक्षा ज्या ॲग्रीकल्चर सेगमेंटमध्ये येतात, याच्यासाठी मला ॲग्रीकल्चरची प्रिपरेशन अतिशय सुंदर पद्धतीने करायची आहे. मग मी नेमकी प्रिपरेशन स्टार्ट कशी करू, कोणत्या बॅचमध्ये करू? तर ही बॅच तुमच्यासाठी आहे. कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच एमसीआर पीजीसीईटी 2027 ची. नाव जरी एमसीआरचं असेल तरी सुद्धा या बॅचमध्ये सर्व परीक्षांचं फाउंडेशन यूपीएससी ऑप्शनल सहित या बॅच मध्ये तुम्हाला करता येणार आहे. त्यामुळे ही बॅच जी आहे ग्रॅज्युएशनच्या प्रत्येक विद्यार्थ्याला उपयुक्त ठरणार आहे. म्हणून आजच एनरोल करा. सर नेमकी या बॅच मध्ये आम्हाला काय काय मिळणार आहे, कशा पद्धतीने मिळणार आहे, काही ऑफर्स आहेत का नवीन विद्यार्थ्यांसाठी? तर मी ते सांगण्यापूर्वीच तुम्हाला सांगतोय, काही विद्यार्थ्यांनी ऑलरेडी ऍपमध्ये जाऊन ही बॅच बाय केलेली आहे. सो एमसीआर पीजीसीईटी 2027 ची बॅच आपण स्टार्ट करतोय 18 मे 2026 पासून. या बॅच मध्ये काय काय फीचर्स असणार आहेत, कसं असणार आहे, सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो. ऑफर सुद्धा काय असणार आहे पहिल्या 100 विद्यार्थ्यांसाठी ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो. सो सगळ्यात पहिल्यांदा आपण स्टार्ट करूयात बॅच बाबतीत काय काय माहिती आहे. 2023 मध्ये शुभम पोहेकर जे आहेत सर, यांचं हॉर्टिकल्चर रँक 1, एबीएम रँक 1, ॲग्रीकल्चर रँक 2 असं आपल्याला या ठिकाणी दिसतं. म्हणजे या बॅचचे विद्यार्थी याच्या आधी कधी सक्सेसफुल झालेले आहेत का? तर हो, जवळपास मागच्या 3 ते 4 वर्षापासून तर सलग एमसीआरचा, हॉर्टिकल्चरचा, ॲग्रीकल्चरचा आणि एबीएमचा टॉपर जो आहे तो तुम्हाला क्लासचाच बघायला मिळेल. सर 2024 मध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकता निखिल पडोळे आहे, प्रतीक चेडे आहे, यांचं फायनल ज्यावेळेस एमसीआर पीजीसीईटी मधून क्वालिफिकेशन झालं होतं, हॉर्टिकल्चर रँक 1, ॲग्रीकल्चर रँक 1, त्यावेळेस सुद्धा फेलिसिटेशन आपण त्यांचं केलं होतं. सर नेमकं आता या बॅच मध्ये काय काय असणार आहे याच्या बाबतीत एकदा तुम्ही सांगा. व्हॉट अबाउट द लेक्चर्स, की या बॅच मध्ये लेक्चर्स कसे होणार आहेत? तर 550 ते 600 प्लस लेक्चर्स. म्हणजे मागच्या वर्षीचे जर लेक्चर अप्रॉक्सिमेटली आतापर्यंतचे कॅल्क्युलेट केले, अजून 1 महिनाभर, कारण की एमसीआर पीजीसीईटी 2026 जी आहे ही जून महिन्यात होण्याचे संकेत मी ऑलरेडी याच युट्यूब चॅनलवरती तुम्हाला दिले होते. त्यामुळं मागच्या वर्षीचे आतापर्यंतचे लेक्चर हे 550 ते 600 लेक्चरच्या आसपास लेक्चर झालेले आहेत आणि इथूनही पुढे महिनाभर लेक्चर्स त्यात कंटिन्यू चालणार आहेत. त्यामुळे या बाबतीत नेमकं लेक्चर कसे होतात सर 2027 एमसीआर पीजीसीईटीचे ते पण आम्हाला सांगा. टिपिकली जर तुम्ही पाहत असाल ही बॅच सगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनसाठी, म्हणजे ॲग्रीकल्चरच्या जेवढ्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन आहेत, मी जसं सांगितलं तुम्हाला ॲग्री एमपीएससी आहे, फॉरेस्ट एमपीएससी आहे, त्याच्यासोबत तुम्ही पाहाल की बँकिंगचे आहे, कृषी सेवक आहे, एमसीआर आहे, आयसीआर आहे, या सगळ्याच बॅचेसचा किंवा या सगळ्याच परीक्षांचा हा फाउंडेशन कोर्स तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय सर, आमचा सिलेबस आता बदललाय. नवीन आमचा सिलेबस आलेला आहे. 16 कमिटीनुसार सिलेबस आहे. तर त्या पद्धतीने जर आम्हाला शिकायचं असेल तर या बॅचमध्ये तुम्हाला मिळणार आहे. या बॅचमध्ये अपडेटेड कंटेंट, शिकवण्याची पद्धत किंबहुना बदललेला जो सिलेबस आहे याच्या अकॉर्डिंगलीच हा सिलेबस डिझाईन केलेला आहे. ही बॅच जी आहे ती डिझाईन केलेली आहे. मेजर सब्जेक्ट आहेत ॲग्रॉनॉमी, हॉर्टिकल्चर, बॉटनी, याच्यासोबत मायनर सब्जेक्ट सुद्धा या बॅचमध्ये शिकवल्या जाणार आहेत. 80% सिलेबस, म्हणजे आता उदाहरणार्थ तुम्ही ॲग्रीकल्चरचे विद्यार्थी असाल तर तुम्हाला ॲग्रीकल्चरचा 80% सिलेबस आणि 20% सिलेबस त्याच्यामध्ये मग हॉर्टिकल्चर, एबीएम, बाकीचा जो विषय आहे या विषयांचा सिलेबस तुम्हाला त्या ठिकाणी येतो. असा संपूर्ण सिलेबस 80% प्लस 20% असा संपूर्ण सिलेबस तुम्हाला त्या बॅचमध्ये शिकवला जाणार आहे. सर रेकॉर्डेड आणि लाईव्ह असे दोन्ही लेक्चर राहतील का? तर हो, या बॅचमध्ये लाईव्ह लेक्चर दररोज होतील आणि रेकॉर्डेड लेक्चर नंतर पाहायला वर्षभर तुम्हाला अवेलेबल सुद्धा राहतील. मग सर लाईव्ह लेक्चर जर समजा आम्ही रावेत आहे किंवा आम्ही थर्ड इयरला एखाद्या वेळी हुकून चुकून राहिलं तर नंतर कधीही करता येईल का? मी पुन्हा सांगतोय, हो, वर्षभर तुम्ही कधीही कोणतंही लेक्चर कितीच्या स्पीडने कशाही पद्धतीने पाहू शकता, त्याला काही प्रॉब्लेम नाही. सर लेक्चर डेली होणार की वीकली होणार? डेली बेसिसवरती लेक्चर होणार. पण सर जर आमचं कॉलेज असेल तर, किंवा आमचं कॉलेज जर दुपारून असेल, सकाळी 9 नंतर आमचं कॉलेज असतं, मग अर्ली इन द मॉर्निंग आणि लेट इव्हिनिंग
म्हणजे दररोज सुरुवातीला एक लेक्चर, हळूहळू तुम्हाला 15-20 दिवसानंतर 2-2 लेक्चर, अशा पद्धतीनं तुम्हाला सिलेबस जो आहे तो कंप्लीट होईल. डेली बेसिसवरती लेक्चर्स तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. पुढे जाऊयात आपण आता. सर, या बॅचमध्ये टेस्ट वगैरे काय मिळणार का? हो, टार्गेट बेस्ड, टॉपिक वाईज टेस्ट, ओव्हरऑल सब्जेक्ट वाईज टेस्ट, 150 प्लस टेस्ट तुम्हाला पाहायला मिळतील. स्पेशल फुल लेंथ टेस्ट तुम्हाला पाहायला मिळतील. अजून तुमच्या जुनियर सिनियरच्या टेस्ट मी चालू करायच्या बाकी आहेत, म्हणजे फुल लेंथ टेस्ट त्या सुरू झाल्यानंतर तेही सिनियर तुम्हाला फीडबॅक देतील. याच्यानंतर शेवटच्या टेस्ट ज्या आहेत, कारण एमसीआर पीजीसीईटी हे ओएमआर शीट वरती गोल गोल करून होत असतं, म्हणून ओएमआर शीटच्या सुद्धा टेस्ट तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील. त्याच्यानंतर टेस्ट पेपर अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जाईल. या सगळ्याच पद्धतीने तुम्हाला बॅचेस या ठिकाणी दिसतील. सर, ओके, आता जरा आम्हाला हे पण सांगा की जर समजा आम्हाला काही डाऊट असले, आम्हाला काही डिस्कशन करायचं असेल, तर हो, डेली टेलिग्राम सेशन्स, म्हणजे आज तुमचा जो टॉपिक शिकवण्यात आलेला आहे किंवा मागच्या 2-3 दिवसात जो टॉपिक शिकवण्यात आलेला आहे, त्याच्या बेसिसवरती दररोज संध्याकाळी 9 वाजता तुम्हाला टेलिग्राम वरती क्विज प्रोव्हाइड केल्या जाते की अच्छा, हा टॉपिक संपला ही क्विज, हा टॉपिक संपला ही क्विज. म्हणजे जे शिकाल ते अनालिसिस लगेचच तुम्हाला करता येणार आहे. त्याच ठिकाणी तुम्ही डाऊट पण विचारू शकता. पर्सनली कॉल करून सुद्धा डाऊट तुम्ही फॅकल्टीजला विचारू शकता. या पद्धतीनं डाऊट क्लिअरिंग, डिस्कशन, टेलिग्राम सेशन हे कंटिन्यू तुमचे चालतील. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय की सर, व्हॉट अबाउट द स्टडी मटेरियल, आम्हाला काही पुस्तकं मिळतील का? तर हो, अपडेटेड कंटेंट पीडीएफ फॉर्मॅटमध्ये सुद्धा आणि प्रिंटेड हार्डबुक, प्रिंटेड तुम्हाला पुन्हा सांगतोय, तुम्ही भरलेल्या पत्त्यावरती घरी पोहोचणार आहेत. त्यामुळे स्टडी मटेरियल पोहोचणार का? तर हो. तुम्हाला पीडीएफ फॉर्मॅटमध्ये सुद्धा मिळणार का? तर हो. अशा दोन्ही पद्धतीनं तुम्हाला कंटेंट जे ते प्रोव्हाइड केल्या जाईल. सर, व्हॉट अबाउट फॅकल्टीज, की सगळे लोक जे आहेत हे अनुभवी आहेत का? कशा पद्धतीने आहेत? या सगळ्या गोष्टी एकदा आम्हाला सांगा. तुम्हाला मेजर सब्जेक्ट जसं ॲग्रोनॉमी आहे, सॉइल सायन्स आहे, लाईव्हस्टॉक प्रोडक्शन मॅनेजमेंट आहे. मेजर सब्जेक्ट मी सुद्धा घेतो स्वतः. माझं नाव सिद्धेश्वर कोंगे, तुमच्यापैकी ऑलमोस्ट लोक ओळखतात, कारण तुमच्या कॉलेजेसमध्ये आपली भेट झालेली आहे. डायरेक्टर अल्फा कोचिंग, त्याच्यानंतर टीचिंग एक्सपिरियन्स 12+ वर्षांचा आहे. एमएससी ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स डॉक्टर पीडीकेव्ही अकोलामधून झालेला आहे. दुसरे महत्वाचे आपले सर आहेत ते म्हणजे योगेश निकम सर, पीएचडी स्कॉलर आहेत ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स मधून. सर, एएसआरबी नेट सेट सरांचं नेट झालेलं आहे का? तर हो. त्याच्यानंतर सरांचं कुठून सर पीएचडी झालेलं आहे? तर एमपीकेव्ही राहुरी मधून पीएचडी झालेला आहे. जवळपास 8 ते 9 वर्षांपासून सर शिकवतात, त्यामुळे शिकवण्याचा प्रचंड असा अनुभव तुम्हाला या ठिकाणी दिसेल. सुवर्णलता शिवणकर मॅडम आहेत. मॅडमचं एमएससी झालेलं आहे जेनेटिक्स अँड प्लांट ब्रीडिंग मधून. तुमचा बॉटनीचा पोर्शन जो आहे तो मॅडम तुम्हाला घेतात आणि मागच्या 5 ते 6 वर्षांचा अनुभव मॅडमला सुद्धा आहे. सर, दीपाली पैठणे मॅडम, एमएससी प्लांट पॅथॉलॉजी मॅडमचं झालेलं आहे. ऍग्री असिस्टंट म्हणून फायनल सिलेक्शन झालेलं आहे. कार्यरत सुद्धा आहेत आणि टीचिंग एक्सपिरियन्स मागच्या 5 ते 6 वर्षांपासूनचा आहे. आणि मॅडमचं टीचिंग म्हणजे तुम्हाला सगळ्याच लोकांना माहिती आहे की मॅडम कशा पद्धतीने, कारण यावर्षी लेक्चर जे आहेत ते डेमो लेक्चर सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहेत सगळ्याच फॅकल्टीचे. अक्षय मिरगुडे सर, म्हणजे हॉर्टिकल्चर शब्द इज इक्वल टू अक्षय मिरगुडे सर, असं एक समीकरण आता या पद्धतीनं तयार झालेलं आहे, कारण स्वतः सुद्धा हॉर्टिकल्चर मध्ये रँक प्रोड्यूस केलेला आहे. एमएससी जेनेटिक्स अँड प्लांट ब्रीडिंग परभणी विद्यापीठातून झालेला आहे. टीचिंग एक्सपिरियन्स हा जवळपास 5 वर्षांचा प्लस आता झालेला आहे. इथे 3 लिहिलेलं आहे, पण 5 वर्षांचा प्लस झालेला आहे. आयडीबीआय मध्ये ऍग्रीकल्चर असेट ऑफिसर म्हणून सध्या कार्यरत आहेत. म्हणजे शिकवणारे लोक जे आहेत किंवा शिकवणारी जी टीम आहे ही शिकवायला जेवढी तगडी आहे है ना, तेवढं स्वतःची गुणवत्ता सिद्ध केलेली सुद्धा तुम्हाला टीम या ठिकाणी दिसेल. शुभम दराडे सर आहेत, आयडीबीआय मध्येच आहेत. हे तुमचे टेलिग्राम सेशन्स किंवा तुमच्या ज्या क्विजेस आहेत या सगळ्या गोष्टींचं जे काही मॅनेजमेंट आहे किंवा सगळ्या गोष्टी ज्या आहेत ऍक्च्युली स्वतःचं सिलेक्शन झाल्यानंतर हे तुम्हाला या ठिकाणी या सगळ्या क्विजेस ज्या आहेत त्या कंडक्ट करतात. एमएससी झालेली आहे का? तर हो, एमएससी ऍग्रीकल्चर एमपीकेव्ही राहुरीला फायनल सिलेक्शन झालं, पण सोबत सोबत इकडे सिलेक्शन होत गेलेत. त्याच्यामुळे आयडीबीआय मध्ये सध्या जेएम म्हणजे काय, आयडीबीआय ज्युनियर असिस्टंट मॅनेजर म्हणून सध्या कार्यरत आहेत. शुभम पोयकर सर हे सध्या कुठे आहेत सर? तर यांचं सिलेक्शन जे आहे, यांना जॉब जो आहे तो फॉरेन मध्ये लागलाय, बीएचयू युनिव्हर्सिटीमध्ये. म्हणजे आपलेच जुने विद्यार्थी सध्या तुमच्या ज्या क्विजेस आहेत वगैरे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे सुद्धा सर कंडक्ट करतात. तर तुम्हाला बीएचयू युनिव्हर्सिटीमध्ये यांचं जेनेटिक्स अँड प्लांट ब्रीडिंग झालेलं दिसेल. हॉर्टिकल्चर रँक 1, ऍग्रिकल्चर रँक 2 अशा पद्धतीनं आणि एबीएम रँक 1 अशा पद्धतीनं स्वतःचं क्वालिफिकेशन आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सध्या स्वतःच्या एज्युकेशनच्या जोरावर फॉरेन मध्ये यांचा जॉब लागलेला आहे. सर, मग ते तिथून घेणार का? तर हो. याच्या सोबत सोबत आकाश पाटील सर, आता एमएससी ॲग्रोनॉमी झालेला आहे. तुमचं सोशल मीडिया असेल किंवा तुमचं टेलिग्राम सेशन्स असतील, क्विजेस असतील, या बऱ्यापैकी आकाश पाटील सर घेतात. स्वतःचा आयबीपीएस एएफओ पंजाब नॅशनल बँकेमध्ये स्वतःचं सिलेक्शन झालेलं आहे आणि तिथेच सध्या ते कार्यरत आहेत. सर, हे लक्षात आलं, पण व्हॉट अबाउट द फीस? फीस स्ट्रक्चर कसं आहे आपलं? फीस स्ट्रक्चर, व्हॅलिडिटी. आता बॅचच्या ड्युरेशन आणि व्हॅलिडिटीच्या बाबतीत पहिल्यांदा एकदा समजून घ्या. बॅचची व्हॅलिडिटी जी आहे, बॅचचं ड्युरेशन किंवा व्हॅलिडिटी ही 1 वर्ष किंवा एमसीआर पीजीसीईटी 2027, एमसीएईआर पीजीसीईटी 2027 जोपर्यंत होत नाही तोपर्यंत, विच एव्हर इज मोर.
म्हणजे एक तर 1 वर्षाची व्हॅलिडिटी किंवा एमसीआर सीईटी 2027 जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या बॅचची व्हॅलिडिटी तुम्हाला मिळणार आहे. बरं सर, मग फीस किती आहे याची? ₹6,000 नाही. पहिल्या 100 विद्यार्थ्यांसाठी फीस जी आहे, ॲपमध्ये तुम्हाला ऑलरेडी कुपन कोड दिलेला आहे. फर्स्ट 100 नावाचा कुपन कोड तुम्हाला दिलेला आहे. त्याला अप्लाय करायचं. मोजता येतं तिथं तुम्हाला दिसेल, काउंटडाऊन सुद्धा दिसेल, की किती विद्यार्थ्यांनी हा कुपन कोड अप्लाय केलेला आहे, कसा केलेला आहे, किती शिल्लक आहे वगैरे, वगैरे. तर तुम्हाला फर्स्ट 100 कुपन कोड अप्लाय करता येणार आहे आणि फर्स्ट 100 कुपन कोड अप्लाय करणाऱ्या विद्यार्थ्यांना, पहिल्या 100 विद्यार्थ्यांना फीस पडणार आहे 5,500 प्लस थोडंसं काहीतरी इंटरनेट हँडलिंग चार्जेस तिथं लागतात, ते मी बघितलंय. ते इंटरनेट हँडलिंग चार्जेस आणि या विद्यार्थ्यांना फीस लागणार आहे ₹5,500 फक्त. या विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं, की पहिल्या 100 विद्यार्थ्यांना फर्स्ट 100 कुपन कोड लावून ₹5,500 मध्ये ही बॅच भेटणार आहे. पुढे जाऊया थोडंसं, सर याचे डेमो लेक्चर्स पाहायला मिळतील का? की तुम्ही कसं शिकवता आम्हाला कळेल का सर? हो, 100% पाहायला मिळतं तुम्हाला. डेमो लेक्चर्स हे 18 मे, सॉरी इथे माझ्याच्याने डेट जी आहे ती बदलली, पण जुनी पीपीटी चुकून आली. 18 मे, 18 मे, 18 मे, 18 मे सकाळी 7:30 वाजता. 18 मे सोमवार येतो त्या दिवशी. सोमवार सर 11 मे पासूनच स्टार्ट करणार होते. हो, बट काही टेक्निकल ग्लिचेसमुळे, सध्याच्या असलेल्या वर्कलोडमुळे आपण बॅच जी गेल्या वर्षी त्याच तारखेला चालू केली होती, त्याच तारखेला पुन्हा एकदा 18 मे, 18 मे ला आपण बॅच स्टार्ट करतोय एमसीआर पीजीसीईटी 2027 साठीची. आणि तारीख काय? 18 मे 2026. मी पुन्हा एक गोष्ट सांगतोय सर, बॅच कुठे स्टार्ट होणार? आपल्या ऍपचं नाव आहे अल्फा कोचिंग. या नावाने ऍप आहे. पुन्हा एकदा सांगतोय, अल्फा कोचिंग या नावाने आपलं ऍप आहे. त्यामुळं माझ्या नावाने बॅच परचेस करत असताना किंवा या टीमच्या नावाने बॅच परचेस करत असताना, कुठूनही बॅच परचेस करत असताना पहिल्यांदा एकदा टीमची खात्री करून 100% घ्यावी. त्यामुळं एक गोष्ट लक्षात ठेवा, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला फोन येतात, की सर तुमच्या बॅचेस सध्या कोणत्या ॲपवरती चालू आहेत? तर माझ्या बॅचेस ज्या आहेत त्या अल्फा कोचिंग या ॲपवरती तुम्हाला चालू असलेल्या दिसतील. सर आपल्या टेलिग्राम चॅनलचं नाव काय? अल्फा ॲग्रीकॉस हे टेलिग्राम चॅनलचं नाव आहे. अल्फा ॲग्रीकॉस हे YouTube चॅनलचं नाव आहे. अल्फा कोचिंगचं ॲप तुम्ही प्ले स्टोअर मधून डाउनलोड करू शकता किंवा तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्हाला लॅपटॉपला सुद्धा याचा ॲक्सेस देता येणार आहे. एक तर मोबाईल किंवा लॅपटॉप दोनपैकी एकाच ठिकाणी तुम्हाला ॲक्सेस मिळणार आहे. सर व्हिडिओज किंवा लेक्चर जे आहेत ते इन ॲप डाउनलोड करता येतील का? तर हो, इन ॲप डाउनलोड करता येतील तुम्हाला, त्याला काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे तुम्ही वायफाय मध्ये कुठेतरी बसलेले आहेत, 10-12 लेक्चर तुम्ही डाउनलोड केले किंवा पूर्ण लेक्चर डाउनलोड केलेत आणि नंतर निवांत बसून तुम्ही पाहतायत, हे सुद्धा चालेल, काही प्रॉब्लेम नाही आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, एक तर मोबाईल, एक तर लॅपटॉप दोनपैकी एकाच ठिकाणी आणि मल्टिपल लॉग इन करता येणार नाहीये. एक विद्यार्थी, एक आयडी, एकच इन्स्ट्रुमेंट, म्हणजे आयदर मोबाईल किंवा तुमचं लॅपटॉप या पद्धतीने तुम्हाला करता येणार आहे. मग भेटूयात आपण किती तारखेला? की 18 तारखेला आपण 18 मे ला आपण आपल्या ॲपमध्ये भेटूयात अल्फा कोचिंगच्या. सर मला जर बॅच आजच परचेस करून ठेवायची, कारण मला मला तो ₹500 चा कुपन कोड जो आहे तो मला जर पाहिजे असेल, तर अशा केसमध्ये अल्फा कोचिंग हे ॲप जे आहे तुम्ही पहिल्यांदा डाउनलोड करू शकता. अल्फा कोचिंग ॲप डाउनलोड केल्यानंतर मग तुम्हाला त्या ठिकाणी अशी कॅटेगरी सिलेक्ट करायला येईल. तिथे MCAER पीजी एंट्रन्स टेस्ट ही कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला दिसेल की बाबा जेही काही तुमचे असलेले बॅच आहे ती तुम्हाला दिसेल. कोर्सेसमध्ये जायचंय, क्लिक करायचंय. तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा ॲड्रेस विचारेल. तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा ॲड्रेस विचारेल. ॲड्रेस तो टाकायचा आहे ज्या ॲड्रेसवरती तुम्हाला पुस्तके पाहिजे आहेत. तर त्या पुस्तकांना ज्या ठिकाणी तुम्हाला बोलवायचं त्या ठिकाणचा ॲड्रेस तुम्हाला टाकायचा आहे. तो ॲड्रेस भरल्यानंतर मग पुढे तुम्हाला ॲड्रेस टाकल्यानंतर मग तुम्हाला पुढे त्याच ॲड्रेसवरती जे काही आम्हाला डिलिव्हर करायचे बुक्स असतील किंवा बाकीच्या किट्स असतील, त्या ॲड्रेसवरती तुम्हाला डिलिव्हर होणार आहेत. त्यामुळे लक्षात ठेवा, 18 मेला सकाळी 7:30 वाजता यायला विसरायचं नाहीये, यायलाच लागतंय. बरोबर आहे का? एकदा 100% सीनियर सोबत खात्री करून घ्या, की कशा पद्धतीने अल्फा कोचिंगचे किंवा ही जी पूर्ण टीम आहे ही कशा पद्धतीने तुम्हाला लेक्चर्स देते किंवा कशा पद्धतीने तुम्हाला कंटेंट प्रोव्हाईड करते. सो ही खूप चांगली अपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी अवेलेबल आहे. ती ग्रॅब करा. भेटूयात 18 मेला सकाळी ठीक 7:30 वाजता. विश यू ऑल द बेस्ट. 18 मे सकाळी 7:30.